ज्यांनी आता आपल्याबरोबर विचार मांडले ते दीपक भाऊ मानकर, महिलांच्या राज्याच्या प्रमुख, महिला आयोगाच्या प्रमुख रुपालीताई चाकणकर, विधिमंडळातील माझे सहकारी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरेजी, हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन पाटील तुपे, प्रदीप देशमुख, सुरेश गुले, राजलक्ष्मीताई भोसले, दत्ताजी धनखवडे, दिलीपराव पराटे, अप्पा रेणुसे, दीपाली धुमाळ, बाळासाहेब बोडके, अश्विनी भागवत, बंडू खेमचे, शंकरराव खेमचे, गफूर पठाण, सुनील बनकर, उषा कळमकर, शुक्राचार्य वांजळे, वासंती काकडे, सायली वांजळे, शांतीलाल मिसाळ, सुषमा चिमटे, पद्मजाताई गोळे, नंदा लोणकर, ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षामध्ये प्रवेश केला ते रेखा टिंगरे, प्रमोद निमड, महेश शिंदे, सतीश मस्के, अजय दराडे, संतोष नांगरे, विनोद ओरचे, गणेश ढोरे, शैलेश चरवड, अपूर्व शेठ कुदळे, बाळासाहेब कापरे, त्याचबरोबर सुवर्णाताई पायगुडे, शशिकलाताई कुंभार, हिनाताई मोमीन, फारुख इनामदार, अनेक माझे सहकारी इथं आहेत. आता चुकून माझ्याकडनं काहींची नावं माझ्या महिलांची, माझ्या पुरुष मंडळींची, विवाह मंडळींची राहिली असतील तरी त्यांनी थोडंसं समजून घ्यावं. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे सेलचे प्रमुख, सर्व कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर मला आज सकाळी पिंपरी चिंचवड 2 वाजता पुणे ग्रामीण आणि 5:30 वाजता 6 वाजता पुणे शहर असा तिन्ही कार्यक्रम घ्यायचे होते, मेळावे घ्यायचे होते. परंतु मला ग्रामीणचा काही आज घेता आलं नाही, कारण गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या भागामध्ये काही ना काही काम करत असतात. मी सुरुवातीलाच सर्व गुरुजनांना वंदन करतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता देखील मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. हा मेळावा घेण्यामागचं कारण एकतर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा कारण नसताना उठवल्या जात आहे, ज्याचा उल्लेख दीपक भाऊंनी केला. दीपक भाऊंच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम झालं. मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये देखील काही सहकाऱ्यांनी भूमिका घेतली, परंतु मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि सगळे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. आज सगळेजण मेळाव्याला उपस्थित राहिलेले होते. मी पहिल्यापासून अख्ख्या महाराष्ट्राला सांगतोय की बाबांनो, आपण सगळ्यांनी निर्णय घेतला तो विकासाच्या करता घेतला. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, तुमच्या माझ्या पुणे शहराचा, पिंपरी चिंचवड शहराचा, पुणे ग्रामीणचा विकास व्हावा, लोकांचे प्रश्न सुटावे. विरोधी पक्षामध्ये राहून नुसते आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाही. त्याच्या संदर्भामध्ये विकासाच्या पासून आपण फार दूरवर राहतो आणि त्यामुळे सर्वच आमदारांची तशा प्रकारची भूमिका होती, नेतेगडांची भूमिका होती. परंतु त्याच्यात काही नंतर गळाले. ठीक आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला पुणे शहरामध्ये अधिक जोमाने त्या ठिकाणी काम करावं लागणार. वेळ फार कमी आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून, मी असेल, प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, भुजबळ साहेब असतील, आदिती तटकरे असतील, त्याच्या संदर्भामध्ये अनिल भाईदास पाटील असतील, संजय बनसोडे असतील, बाबा आत्राम असतील, नरहरी झिरवाळ असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी फार विचारपूर्वक सगळ्या वरिष्ठांच्या कानावर घालून हा निर्णय घेतला आणि इथपर्यंत आपण पोहोचलो. यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या महिला भगिनींचा मोठी संख्या आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं मला पाहायला मिळते, ज्याचा उल्लेख
दीपक भाऊंनी आपल्या भाषणामध्ये केला. उद्या जरी माझा वाढदिवस असला तरी मी सकाळपासून नगर जिल्ह्यामध्ये पारनेर मध्ये महिला भगिनींना, मातांना, मुलींना भेटणार आहे. दुपारी नगर शहरामध्ये ज्याला अहिल्यादेवी नगर असं नाव दिलेलं आहे तिथं लोकांना महिलांना भेटणार आहे. त्याच्यानंतर श्रीगोंद्याला भेटणार आहे, त्याच्यानंतर कर्जतला भेटणार आहे. 4 ठिकाणी मी उद्याचा दिवस घालवण्याचं आणि माझ्या महिला भगिनींना, मातांना, मुलींना त्या ठिकाणी संपर्क साधण्याचं, हितगुज करण्याचा हा माझा उद्याचा प्रयत्न राहणार आहे. आपण सगळ्यांनी मला उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. रेखाताई त्या आपल्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत. इतर सर्व सहकारी आलेले आहेत. चंद्रकांतराव आलेले आहेत. मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्या तरी लवकरच विधानसभेच्या निवडणुका त्याची आचारसंहिता लागेल 2-1 महिन्यात आणि ऑक्टोबर एंडपर्यंत अंदाज आहे. हा शेवटी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. पुन्हा अजित पवारनी कशी काय बातमी दिली अशा पद्धतीनं नवीन काही प्रश्न कृपया कोणी उपस्थित करू नये. अंदाज आहे किंवा ऑक्टोबर एंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुकाचं मतदान होईल किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेवटी आयोगाला जे योग्य वाटेल ते आयोग करेल. आपली तयारी असली पाहिजे. आपण महायुतीच्या निमित्तानं लढणार. आपण लवकरच, माझा विचार आहे, पुण्यामध्येच सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत, कोकणातनं पण, मुंबईपासून उत्तर महाराष्ट्र सगळीकडच्याच कार्यकर्त्यांना, महिलांना, युवा युवतींना बोलवायचं आणि 1 दिवसाचं शिबिर घ्यायचं. मी लवकरच त्याची तारीख, आज माझी सुनील तटकरे साहेबांशी पण त्या ठिकाणी चर्चा होईल. त्या पद्धतीनं माझी दीपक भाऊ आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही बालेवाडीच्या बुकिंगच्या तारखा कुठल्या उपलब्ध आहेत त्या पद्धतीने बघा. शनिवार किंवा रविवार असेल तर जास्त उत्तम, कारण लोकांना थोड्याशा सुट्ट्या असतात आणि त्याच्यातनं त्यांना यायलाही सोयीचं होतं. तर त्या प्रकारे आज वर्किंग डे नाही पण उद्या वर्किंग डे असेल. तिथं राजेश देशमुखच आहे ना कारण क्रीडा आयुक्त, राजेश देशमुख आपले कलेक्टर होते, तेच मला वाटतं क्रीडा आयुक्त आहेत. त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी घ्या आणि 1 दिवसाचं शिबिर आपण घेऊ. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कुणी काही आपल्याबद्दल आरोप प्रत्यारोप करत असेल तर कालचाच डीपीसीच्या बद्दल खूप काही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी अतिशय वेळेमध्ये मीटिंग सुरू करणारा एक कार्यकर्ता. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर पक्षामुळं मला जवळपास 14-15 वर्ष या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली. 2004 ते 2014 थोडे 2-1 महिन्यामध्ये सचिन आहे, मी राजीनामा दिला होता तेव्हा झाला होता 2-3 महिने आणि त्याच्यानंतर पुन्हा उद्धवजींचं सरकार असताना 2.5 वर्ष, आता वर्षभर झालं. आणि त्याच्यातून माझ्या जिल्ह्याला कसा जास्तीचा निधी आणता येईल, डीपीसीचा ग्रामीण भागाला मला कसा निधी देता येईल, शहरी भागातले पण काही महत्वाचे प्रश्न असतील तर ते पण दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगून कसे तिथलं सोडवता येतील, अशा प्रकारचा माझा सतत प्रयत्न असतो. आणि मी सगळ्यांनाच तिथं बोलून देतो. काल देखील दिवसभर कशा प्रकारे 2.5 तास मीटिंग चाललेली होती, कोण कोण बोललं, काय काय बोललं, काय काय मुद्दे मांडले आणि त्याला मी चंद्रकांत दादा पाटील किंवा आपले जिल्हाधिकारी आम्ही उत्तरं त्या बाबतीमध्ये दिली. थोडीशी मी अधिकची माहिती, सारखे काही जण मावळात पैसे गेले, शेवटी सुनील शेळके वैतागला आणि म्हणले मावळात किती असे पैसे गेलेले. त्याच्या आधी नेहमीच बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा इकडे पैसे जायचे, आम्ही कधी बोललो नाही आणि म्हणून आम्ही आता तालुका वाईज किती पैसे गेले ते काढायला सांगितलेले. आज सुट्टी आहे परंतु 2-4 दिवसामध्ये कदाचित ते कळेल. पण कारण नसताना एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो की बाबा
इथं अजित पवारांनी काहीतरी बोलूच नका म्हणून सांगितलं. काल चेतन तुम्ही लोक होता, काल आपण सगळ्यांना बोलून देऊ, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना. आणि मी फक्त माहिती करता, हे आजची माहिती नाही, पूर्वीच आहे. तिथं सर्व खासदार निमंत्रित असतात, सर्व आमदार निमंत्रित असतात. पालकमंत्री हा अध्यक्ष असतो, तिथले मंत्री हे सह अध्यक्ष असतात. म्हणजे चंद्रकांतदादा पाटील आणि दिलीप वळसे पाटील. जर जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला तिथं अधिकचा मान आहे, कारण त्यांनी रस्ते सुचवायचे आणि नंतर मग डीपीसीने ती मान्यता त्याला द्यायची. परंतु सध्या तिथं निवडणुका नसल्यामुळं सीओनी यादी दिली आणि ती यादी आपण मंजूर केली. माझा कटाक्षाने प्रयत्न, समजा अंगणवाड्या बांधायच्यात पैसे द्यायचे तर ज्या तालुक्यामध्ये अंगणवाड्या कमकुवत आहेत तिथं पहिले पैसे द्या. तो कुठला तालुका हे बघायचं नाही, शेवटी सगळी मुलं मुली आपलीच जिल्ह्यातली आहेत. त्याच्यामुळं काल देखील ज्यावेळेस आम्ही गेल्या वर्षीचं बघितलं, प्राथमिक आरोग्य केंद्र 2 खेडला देण्यात आली, 1 बोरवेल्याला देण्यात आलं, 1 शिरूरमध्ये देण्यात आलं आणि 1 मला वाटतं बारामतीमध्ये देण्यात आलं. जी मागणी आली ती आपण मागणी पूर्ण करत असतो. पण असं काही मीडियाच्या पुढे सांगण्यात आलं किंवा दाखवण्यात आलं की इथं कुठंतरी काहींनी बोलूच नये, वडीलधाऱ्यांनी तिथं काही भूमिका मांडूच नये, असं काहीतरी अजित पवारांना वाटलं. मी तसं कधीच केलेलं नाही. मी आता सुरुवातीला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जे माझे वडीलधारी आहेत त्या सगळ्यांना मी वंदन केलं, त्या सगळ्यांना मी त्या ठिकाणी नतमस्तक झालो, कारण ते वडीलधारी आहेत. आपली भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती. मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो की बाबांनो, आपण यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला वैचारिक भूमिका आपण मांडली पाहिजे. सुसंस्कृत राजकारण म्हणजे काय, सुसंस्कृत महाराष्ट्राचं नेतृत्व हे राज्यकर्त्यांनी कसं केलं पाहिजे याबद्दलची शिकवण ही चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि नेहमी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आपला फ्लेक्स असेल किंवा काय बोर्ड असेल तर त्याच्यामध्ये ठेवतोच, कारण त्यांचाच आदर्श ठेवून आपण पुढे चाललेलो. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधाराच घेऊन आपण पुढे चाललेलो. परवा विशाळगडला जे घडू नये ते घडलं, कोर्टाने त्याच्याबद्दल पुन्हा काही डायरेक्शन दिल्या, परंतु पायथ्याशी ज्या लोकांचा काही संबंध नाही तिथं त्यांना त्रास झाला, त्यांना आम्ही भेटलो, त्यांची सुखदुःख समजून घेतली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांना पुढं कसं पुन्हा उभं राहता येईल, त्यांना कशी मदत करता येईल, काही तातडीची मदत केली, पुढची मदत केली आणि आता बाकीची मदत करून हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, इथं सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, इथं जातीय सलोखा राहिला पाहिजे, इथं सगळ्यांनी गुण्या गोविंदांनी राहिलं पाहिजे, इथं मतभेद करून चालत नाही, अशा पद्धतीनंच आपली भूमिका सातत्याने काल पण होती, आज पण आहे, उद्याही राहणार. ही गोष्ट आपण विसरू नका. ठीक आहे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोडस अब की बार 400 पार ही जी काही घोषणा आहे त्या घोषणेचा वेगळा अर्थ विरोधकांनी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की यांना 400 पार कशा करता पाहिजे. तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ते संविधान यांना बदलायचं. त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी अलीकडे सोशल मीडिया आहे, कोणतरी एखादा आमाजी गोमाजी कापसे काहीतरी बोलला की तेच फिरवतात, बघा तो त्यांचा कार्यकर्ता असं बोलला. अरे पक्षाची भूमिका काय आहे, तिथल्या प्रमुखांची भूमिका काय, प्रवक्ता बोलला का, हे देखील जरा समजून घेतलं पाहिजे ना. त्यामध्ये मागासवर्गीय समाजाला असं वाटायला लागलं की आम्हाला जे बाबासाहेबांनी आरक्षण दिलंय ते आरक्षण जाते का काय, आमच्या मुला मुलींना पुढं काही अडचणी निर्माण होतात का काय. त्याच्यातनं आदिवासी समाजालाही वाटायला लागलं अरे त्यांचं आरक्षण गेलं तर आमचंही आरक्षण जाईल. काहींना वाटायला लागलं की समान नागरी कायदा येईल, मग समान नागरी कायदा आल्यानंतर सगळ्यांना सारखंच सगळं म्हणजे मग आपल्याही आरक्षण जाणार, अशी भीती आदिवासी समाजामध्ये देखील निर्माण झाली. कारण आपल्याकडे आदिवासी समाजाचे नेते आहेत आणि आमदार पण आहेत. त्यांना मी विचारलं असं का झालं,
ते म्हणजे दादा मी समजावून सांगतो की बाबा नाही होणार चंद्रन तरी देखील विश्वास ठेवायला तयार नाही. उलट म्हणले आम्हालाच विचारायचे हो ते द्रौपदी मुर्मू जरी आदिवासी समाजाच्या असल्या तरी त्यांना संसदेच्या उद्घाटनाला कुठं बोलवलं, कुठनं डोकी कशी चालतात बघा. आणि त्याच्यामुळं काय पद्धतीनं एक नेरेटिव्ह अतिशय व्यवस्थितपणे सेट करण्याचा प्रयत्न झाला. मी पण अनेक वर्ष गेले 34 वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. अनेकांनी माझ्या सुरुवातीच्या काळापासून मी अनेकांना तिथं काम करत असताना पाहतोय आणि त्यामुळं आपण नेहमीच एक चांगली भूमिका घेऊन पुढे आपली वाटचाल चाललेली आहे. अशा वेळेस आपल्या जीवाभावाचे पण कार्यकर्ते प्रयत्न करत होते, पण त्यांचं आता कोंडव्याला मी चेतन पाटलांनी आमच्या सगळ्या तिथल्या माजी नगरसेवकांनी त्याच्यामध्ये फारुख भाई असतील किंवा बाकीचे सगळे माझे पठाण गपूरभाई असतील सगळ्यांनी मिळून आम्ही तिथं रॅली काढली. किती चांगला उत्साह प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत होता. तिथला मेळावा मोठा झाला. मला वाटतं त्यालाच बाबा स्थिती आली होती ना. त्याच्यामध्ये चेतन पाटलांचं भाषण चांगलं झालं, बाकीच्या सगळ्या भूमिका. पण लोकांना वर्ण काय कुणी त्यांना मेसेज दिला लोक ऐकायला तयार नव्हते. अशा प्रकारची परिस्थिती. मित्रांनो तरी देखील कालच्या अर्थसंकल्पामध्ये तो कुठलाही विषय डोळ्यासमोर न आणता आपण 500 कोटी मौलाना आझाद महामंडळाच्या कामाच्या करता गॅरंटी दिली, 1000 कोटी रुपये भागभांडवल दिलंय, वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपण सगळ्या सहकार्यांना दिला. शादीखाना असेल, दफनभूमीचे कंपाऊंड असेल, इतर कोण कामं असतील त्याकरता आपण मदत केली आणि ते करणं आपलं कर्तव्य. या भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये लोकसभेच्या निवडणुकीला झालेल्या ज्या काही त्रुटी होत्या, ज्या काही अडचणी होत्या, जे काही गैरसमज झालेले होते ते गैरसमज आपल्याला त्यांच्या मनातनं काढून टाकायचे. उलट आता मी एनडीएच्या मिटिंगला गेलो तर त्यावेळेस संविधान याची पूजा पहिली केली गेली आणि नंतर आम्ही मिटिंग चालू केली. शपथविधी घेत असताना पंतप्रधानांनी पहिल्यांदा संविधानाच्या पुढे ते नतमस्तक झाले, नंतर राष्ट्रपती भवनच्या समोर तो शपथविधीचा कार्यक्रम झाला. अशा पद्धतीनं एकंदरीत सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या शहरातल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट मला नम्रतापूर्वक सांगायची, आपली भूमिका आज इथनं बाहेर पडल्यानंतर विकास आणि कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं गरीब वर्गाला, माझ्या गरीब महिलांना, युवतींना, मुलींना किंवा माझ्या आयांना जी काही आपण मदत केली, माझी लाडकी बहीण ही योजना, त्याच्यामध्ये फॉर्म भरताना अडचणी येत आहे हे मलाही कळतंय, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतोय. ऑनलाईन फॉर्म भरताना कधी ना कधी ते सर्व्हर त्या ठिकाणी काम करत नाही, अशा पद्धतीनं आहे. परंतु सगळ्या महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. तुम्ही बघितलं काल तर जगच ठप्प झालेलं होतं, विमानं उडायची बंद झालेली होती. म्हणजे अशाही प्रकारचे समस्या निर्माण होतात, पण आपण डगमगत नाही, आपण त्याच्यातनं मार्ग काढतोय. आता पण मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं, मला वाटतं प्रमोदनीच सांगितलं की दादा तिथं एक कॅम्प खोला, तुझ्या बाजूला पाषाणला कॅम्प खोला. आपण त्याच्यामध्ये अंगणवाडी मधल्या महिलांना सामावून घेतलंय, आशा वर्कर असतील बाकीच्या महिलांना आपण सामावून घेतलंय. आपण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही पण तुमच्या भागामध्ये फॉर्म भरून घ्या. कुणाचे फॉर्म भरून घ्या? ज्या गरीब महिला आहेत, 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, 2.5 लाखाच्या आत जास्तीच्या उत्पन्नवाल्यांनी भरू नका, त्यांना मिळणार नाही. त्याच्यामध्ये मोलमजुरी करणारी महिला आहे, धुणभांडी करणारी महिला आहे, कचरा किंवा काच गोळा करणारी महिला आहे, किंवा त्या ठिकाणी काही ना काही अतिशय गरिबीमध्ये त्यांना त्यांचं आयुष्य काढावं लागतं, अशा प्रकारची महिला आहे. मध्ये तर मला एक महिला भेटली आणि ती म्हणली दादा तुम्ही कशाला हो तिथं 4 चाकीचं केलं? म्हणलं काय झालं? ट्रॅक्टर असणाऱ्यांच्या आम्ही काढलेली अट आहे आणि वाहन असेल 4 चाकी तर मग त्यांचे उत्पन्न तर बरं आहे, कारण 4 चाकी वाहन चालवतात.
म्हणले दादा माझा नवरा ड्रायव्हर आहे आणि तो घरी येताना रोज 4 चाकी वाहन घरी घेऊन येत असतो रात्री आणि सकाळी ते घेऊन जात असतो. ती गाडी बघितल्यावर आमच्याच नावावरती गाडीचे 4 चाक बसणार आणि माझा चान्स जाणार. म्हणलं नाही, तुझा नवरा ड्रायव्हर आहे, त्याचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं तर गाडीचा मालक वेगळा आहे. तुझ्या दारात 4 चाकी वाहन लागतं म्हणजे काय तू त्याची मालकी समजण्याचं काही कारण नाही. मग तिचा समज मी तिच्यातनं काढून टाकला डोक्यातनं, तेव्हा तिला समाधान वाटलं. अशा प्रकारच्या अनेक बाबी आहेत. पण तुम्ही काळजी करू नका. आत्ता पण दीपक मानकरांनी सांगितलेला मुद्दा मला पटलेला. मी कॅबिनेटच्या वेळेस तो मुद्दा काढीन. तृतीय पंथीच्या संदर्भातला तोही आपलाच वर्ग आहे. आपण त्यांच्याकरता काही योजना आपण त्यांच्याकरता आणलेल्या आहेत. मध्ये मला शिष्टमंडळ पण त्यांचं मुंबईमध्ये भेटलेलं होतं. परंतु दीपक भाऊ, निर्णय झाल्यानंतर कळेल की तुमची मागणी आम्ही मान्य केली का नाही, जास्त कारण समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या घटकातल्या महिलांना, ती मग माझी अल्पसंख्याक असू द्या, ती माझी शेड्यूल कास्ट मध्ये मोडणारी असू द्या, ती माझी शेड्यूल ट्राईब मध्ये मोडणारी असू द्या, ती माझी भटक्यांमध्ये मोडणारी असू द्या, सर्वसाधारणमध्ये मोडणारी असू द्या, कुठल्याही घटकामध्ये मोडणारी असू द्या, तिचं उत्पन्न, तिच्या नवऱ्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल, तिच्याकडे केशरी कार्ड असेल, शिधापत्रिका, तिच्याकडं गुलाबी पिवळा, केशरी आणि पिवळा, मी चुकून गुलाबी म्हणलं, गुलाबी रिक्षामुळे ते लक्षात आलं, केशरी आणि पिवळं, आणि अंत्योदय योजनेमध्ये ज्यांची नाव आहेत त्यांना सगळ्या महिलांना त्याच्यात आपण सामावून घेणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करू नका. या योजनेच्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये दोन्ही आमदारांना विचारा, पुरवणी मागण्यात ऍडिशनलची 25,000 कोटीची तरतूद मी मंजूर करून दोन्ही सभागृहाची घेतलेली आहे. आता विरोधकांना थोडं पोटात गोळा आल्यामुळं हे देणारच नाही, चुनावी जुमला आहे, आता काय यांचं राहिलंय, अरे यांचं काय राहिलंय का नाही त्या माझ्या बहिणी ठरवतील, माझ्या माता ठरवतील, माझ्या मुली ठरवतील, तुम्ही काही ठरवण्याचं कारण नाही. शेवटी मताचा अधिकार तुमचा सगळ्यांचा. आणि त्यामुळं गॅस वर्गाला 3 आमचे गॅस देखील आणि सगळं तुमच्या डीबीटीला येणार, तुमच्या खात्यावर, बँकेच्या खात्यावर पैसे येणार आहे. त्याच्यावर मधनं कुणी कमिशन काढलं काहीतरी केलं असलं काहीच होणार नाही. अशा प्रकारे आपण जी योजना महिलांच्या करता राबवतोय. जुलै महिन्यात सुरू केलेली असली तरी यदा कदाचित काहींच्या ऑगस्टमध्ये लाभार्थी आले तर त्यांना जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये देणार आहेत. त्याच्यामुळं असंही समजू नका, काही गायगडबड करू नका, ढकलाढकली रेटारेटी काही करू नका, शांतपणे राहा. सगळ्यांना म्हणजे जे ज्या लाभार्थीमध्ये बसतात त्या सगळ्या माझ्या महिलांना ही मदत होणार आहे. ही एक प्रकारची भाऊबीज समजा, एक प्रकारची रक्षाबंधनाच्या निमित्तानं भेट समजा, जे काही समजायचं ते समजा. परंतु ही महायुतीच्या सरकारने तुम्हाला महिलांना दिलेली आहे. काही जण म्हणतात अरे महिलांकडेच लक्ष देतात, पुरुषांचं काय. अरे जी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर हे आमचे पुरुष मंडळीच इलेक्ट्रिक पंप चालवतात ना, तिथं त्यांना वीज माफी दिली ना. 14,000 कोटी रुपयाची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारलेली आहे. त्याच्यावर तिथं त्यांनाही मदत आहे. माझ्या तरुण मुलं आहेत, आमची लहान भावंड आहेत, त्यांना जो स्टायपंड आपण देणार आहे 10 लाख मुलांना मुलींना, तो 10,000 कोटीचा आहे. तो त्यांना त्याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं दुधाला 5 रुपये दर वाढवून दिलेला आहे. त्याचा फायदा डायरेक्ट त्या शेतकऱ्यालाच मिळणार. आम्ही शेतकऱ्याचा विचार केलाय, गरिबाचा विचार केलाय, महिलेचा विचार केलाय, युवा युवतीचा विचार केलेला आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि अनेकदा मला काही जण म्हणायची, आज तुम्हालाही भेटतात, कार्यकर्त्यांना भेटतात, मला भेटतात, चेतनला, त्याच्यामध्ये सुनीलला, इतर पण आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटतात की आई वडिलांचं उत्पन्न कमी आहे, त्याच्यामुळे त्या मुलीला कॉलेजचं शिक्षण देता येत नाही. इतके दिवस आम्ही 50% त्या मुलीला देत होतो रक्कम, परंतु आता आम्ही 100% केलेली आहे. ते कशा करता, काही उदाहरणं अशी महाराष्ट्रात घडली की 50% फी तिची सरकार भरतंय,
परंतु आई वडिलांना राहिलेले 50% पण भरता येईना म्हणून त्या मुलीनं स्वतःला संपवलं, आत्महत्या केली. काय तिचा दोष? गरिबाच्या पोटी जन्माला आला, ही काय तिचा दोष आहे? तिथं मात्र उत्पन्नाची अट 8 लाख केलेली आहे. म्हणजे साधारण 12 12 60 जवळपास 65,000 रुपये ज्यांचा महिना आहे त्यांना, म्हणजे 8 लाखाच्या आतल्यांना ती सवलत आपण देतोय. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. कुठल्याही घरामध्ये जरी आमची मुलगी थोडीशी गरिबी कुटुंबामध्ये जन्माला आली, पण तिला उच्च शिक्षण घ्यायचे, तेवढी तिची क्षमता आहे, ताकद आहे, तेवढी ती हुशार आहे, तर तिला डॉक्टर व्हायचं असेल, डॉक्टर जे व्हायचं असेल ते हो, आणि तुझं स्वतःचं नाव हे तू आई वडिलांचं नावलौकिक वाढव. अशा सगळ्या मुलींना आपण शिकवण्याच्या करता ती मदत देतोय. ह्या सगळ्या 3 गॅस सिलेंडर झाले, हे झालं, दुधाचं झालं, वीज माफीचं झालं, लाडकी बहीण ते झालं. ह्या सगळ्या योजनेला तुम्हाला माहिती आहे आपण 75,000 कोटी रुपये खर्च करतोय. हे काय म्हणताय? आता एवढा पैसा महिलांना 46,000 कोटीचा पैसा वर्षभरात या गरीब महिलांच्या हातात येणार आहे. हा मार्केटमध्ये येणार की नाही? तिथल्या दुकानामध्ये कुठल्या तरी छोट्या मोठ्या जाईल, त्या महिलेला जे पाहिजे त्याच्या आधी त्यांच्या घरातली पुरुष मंडळी, हे तुला काय पाहिजे ते सांग, मी आणून देतो. आणि यांनी नुसतं स्वयंपाक करायचा आणि यांनी आणून द्यायचं, पैसे मात्र द्यायचे नाही. आता तिच्या अकाउंटला काही पैसे पडल्यावर तिला पण थोडंसं एक कॉन्फिडन्स येईल. तिलाही वाटेल नाही माझे हक्काचे पैसे, माझाही काही अधिकार आहे, मला माझ्याही पाठीशी शासन उभं आहे. आणि आपण सगळ्यांना महायुतीचा प्रचार करत असताना मतदारांना सांगा, हे फेक नरेटिव्ह सेट करतील की बघा हे आता चुनावी जुमला आहे, निवडणूक झाल्यानंतर हे सगळं संपणार आहे. तुम्ही छातीठोकपणे सांगा, धाडसाने सांगा, हा अजितदादाचा वाद आहे, अजितदादा शब्दाचा पक्का आहे, आपल्याला अजिबात बंद होणार नाही. फक्त त्याकरता ही योजना पुढे कंटिन्यू चालू राहायची असेल तर महायुतीला निवडून दिलं पाहिजे. आम्ही तिथे सरकारमध्ये असलो की मी बरोबर करतो, तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये सरकार व्यवस्थित चालवतो. कुठल्याही राज्याला चौकटीच्या बाहेर कर्ज राज्य होऊन देणार नाही. जे काही केंद्र सरकारने आरबीआयने ज्या गाईडलाईन ठरवून दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनच्या बाहेर गेले 10-12 वर्षामध्ये मी कधी गेलेलो नाही. मलाही थोडीशी आर्थिक शिस्त कळते आणि त्या पद्धतीनं माझ्या संबंधित असणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरेशरावांना विचारा, तिथं पण आम्ही फार तोलून मापून, मी आता त्याचा राजीनामा दिलेला आहे, परंतु तिथं आर्थिक शिस्त आम्ही मोडून देत नाही, कारण आमच्याच विचारांचे सगळे डायरेक्टर बोर्ड तिथं आहे. अशा संस्था चालवल्या, असं सरकार चालवलं तरच विकास होत असतो, तरच राज्य पुढे जात असतं. आणि त्यामध्ये आणखीन एक फायदा आपल्याला उद्याच्या काळामध्ये लोकांना सांगायचं की केंद्रामध्ये जे एनडीएचं सरकार आहे त्या विचाराचं राज्य सरकार जर आलं तर केंद्रातला करोडो रुपयाचा निधी जसा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देतात, जसा चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशमध्ये देतात, तसं आम्ही पण काही चर्चा अमित भाईंशी केलेली आहे, पंतप्रधानांची केलेली आहे की शेतीचा पाण्याचा प्रश्न माझ्या मराठवाड्याचा, विदर्भाचा सोडवण्याच्या करता, पश्चिम महाराष्ट्राचा सोडवण्याच्या करता आम्हाला केंद्राचा निधी पाहिजे. आज केंद्र सरकारने ठरवलं तर वर्ल्ड बँकेचा कमी व्याजाने पैसा मिळतो, जसा पुण्यामध्ये जायकाचा पैसा जपानचा कमी व्याजाने आपल्याला सिव्हिल ट्रीटमेंट प्लांटच्या करता आला, तशा पद्धतीनं करोडो रुपये आपल्याला आणता येतात. ह्या सगळ्या योजना करत असताना कुठेही विकास कामावर मी परिणाम होऊन दिलेला नाही. पुणे पिंपरी चिंचवडचा रिंग रोड आता थोड्याशा जमिनी घेणं बाकी आहे, पैसे कलेक्टरकडे आहेत, ते झाल्यावर तोही रिंग रोड करायचा आहे. आपल्या इथले मेट्रोची कामं पण करायची. काल सकाळीच मी मेट्रोचे हार्डीकर, श्रावण आणि आपले विभागीय आयुक्त पुण्याचे आम्ही बसलो होतो. कुठल्या कुठल्या भागामध्ये मेट्रो वाढवायच्या त्याच्यामध्ये मी माझ्या आमदारांना पण विश्वासात घेतलंय, बाकीच्याही लोकप्रतिनिधींना महायुतीच्या विश्वासात घेतलंय. त्याच्यात 20% राज्याचे, 20% केंद्राचे, 10%
स्थानिक कॉर्पोरेशनचे आणि 50% वित्तीय कर्ज. या पद्धतीनं थोडासा त्रास पुणेकरांनो तुम्हाला होतोय, कार्यकर्त्यांना तुम्हाला होतोय. तुम्ही पण त्या मतदाराला, त्या नागरिकाला सांगा की त्याकरता सतत मी आढावा बैठका घेतोय. उद्या मंगळवारी एक मीटिंग मुंबईमध्ये लावलेली आहे. दर 15 दिवसाला हे सगळी कामं गतीनं चाललीत का, कुठं काही अडचणीत आलंय का, अशा पद्धतीनं आपण या कामाला गती देतोय. परंतु पॉप्युलेशन वाढलेलं आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, स्कूटरची संख्या वाढलेली आहे, रिक्षाची संख्या वाढलेली आहे. त्यामुळं मात्र ट्रॅफिकचा त्रास हा माझ्या पुणेकरांना सलाम करतो. पण अजून काही दिवस कळ काढा, मी कसं लवकरात लवकर ते काम होईल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नाही. आणि त्याचबरोबर नवीन जे राजेंद्र भोसले हे आयुक्त आलेले आहेत, आपण या सगळ्या गोष्टी ज्या काही पुणे शहराच्या मूलभूत गरजा आहेत त्या पण कशा मंजूर करून त्याही कामाला गती देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न बाबांनो माझा त्या ठिकाणी चाललेला आहे. मी आता आठवड्यातले 5 दिवस महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे, 2 दिवस मुंबईमध्ये थांबणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला पण ती जबाबदारी उचलावी लागेल. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला बोलवण्याचं कारण की आपण आता राहिलेला मतदानाचा दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःला झोकून देऊन काम करायचंय. मागं जे अल्पसंख्याक समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत ते काढून टाका. त्यांना सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीचे. जोपर्यंत पक्ष तो सरकारमध्ये तोपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही कुणी त्या ठिकाणी येऊन देणार नाही. ही पण गोष्ट आपण अतिशय खात्रीपूर्वक त्या बाबतीमध्ये सांगा. अशा प्रकारचे मी त्या सर्व सहकारी मित्रांना सांगतो. तीच गोष्ट माझ्या आदिवासी समाजाला, माझ्या मागासवर्गीय समाजाला पण सांगा. आणि गरिबी कमी करण्याकरता आणि विकास साधण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय अग्रेसर राहील, अतिशय मनापासून त्या ठिकाणी काम करेल. आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठला कार्यकर्ता कमी पडणार नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांनी हे फॉर्म भरून देत असताना माता भगिनी मुलींच्याकडनं पैसा घ्यायचा नाही, फुकट ते फॉर्म भरून द्यायचे. 1 रुपया कुणाला द्यायचा नाही. मध्ये काहींनी थोडेसे काही दुकानं सुरू केली होती, काही थोडेसे आमच्या शासनाच्या पण कर्मचाऱ्यांनी चुका केल्या, त्यांना डिसमिस केलं. हे चालणार नाही. चांगली योजना महिलांच्या करता आहे. आता काही जण म्हणतात अरे काय दिलं तर 1,500 रुपये दिले. अरे तुम्ही इतके वर्ष सरकारमध्ये होता, तुम्ही तर काही दमडा तरी दिला का? 1,500 रुपये दिले. जशा जशा प्रकारचं आपलं उत्पन्न वाढवतोय मी, जीएसटीच्या निमित्तानं कसा टॅक्स जास्त येईल, व्हॅटच्या निमित्तानं कसा टॅक्स जास्त येईल, माझा मुद्रांक शुल्काच्या निमित्तानं कसा टॅक्स जास्त येईल, त्याच्यातले ज्या काही गळती असतील किंवा जे काही अडचणी असतील त्या कशा दूर होतील, त्याच्यामध्ये पारदर्शकता त्याच्यामध्ये कशी येईल, या सगळ्या योजनांच्या मध्ये कुठेही तुम्हाला असं उचलून कोण तुमच्या हातात पैसे देणार नाही, सगळे अकाउंटला. आणि शेतकऱ्याला तर काय वीज माफी आहे, त्याला वीजच भरायचं नाही म्हटल्यावर प्रश्न येतो कुठं, त्याला पैसेच द्यावे लागणार नाही कुणाला. या प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ करत आहे. आता जसं चर्चेतनं एक नवीन सूचना दीपक बहुमानकरांनी केली, तसं अजून काही तुम्हाला लक्षात आलं आणि ते योग्य असेल, ते करणं गरजेचं असेल तर ते पण करायला आम्ही कुठंही कमी पडणार नाही. फक्त ते गरिबांच्या करता असलं पाहिजे, 2.5 लाखाच्या आतमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती राहणार आहे. काही जण म्हणतात युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे, मला वाटतं 27 तारखेला मॉडर्नला ते आपला कौशल्य विकास खात्याचा कार्यक्रम आहे. तिथं पण युवा, विशेषतः राष्ट्रवादीच्या युवा वर्गाने आणि युवती वर्गाने तिथं कसे तरुण तरुणी जास्त जमतील आणि त्यांना कशा पद्धतीने ही योजना आम्हाला सांगता येईल या प्रकारे त्यांना तो अनुभव कुठल्या ना कुठल्या कंपनीचा मिळाला पाहिजे. आणि ते अनुभव घेतल्यानंतर त्यांना आम्ही स्टायपेंड दिल्यानंतर त्यांना तो पूर्ण केल्यावर राज्य सरकारचं सर्टिफिकेट देखील मिळणार आहे.
त्यांनी जर तिथं चांगलं काम केलं तर कदाचित तीच कंपनी त्यांना कंटिन्यू करेल, कारण त्यांना पण चांगली मुलं मुली पाहिजेतच. जर याला कदाचित त्यांच्याकडे जास्त झाली तर त्या मुलाला मुलीला दुसऱ्या कुठल्या कारखान्यात सांगता येईल की मला या कामाचा वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे तिला किंवा त्याला तिथं नोकरी द्यायला ती कंपनी मागं पुढं बघणार नाही. त्यांनाही अनुभवीच थोडा का होईना अनुभव असणारी मुलं मुली लागत असतात, म्हणून तशा पद्धतीनं ती योजना आपण देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. मीडियाच्या बाबतीमध्ये देखील आपण सावध राहा. कधी कधी मीडियामध्ये काही कारण नसताना आपल्या बदनामी करणाऱ्या, आपल्या शक्तीस्थळावर हल्ला करणाऱ्या अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जातात आणि मग आता इथं स्वतः दीपक भाऊंनी क्लिअर सांगून टाकलं, परंतु माझा गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा तिकडच्या आधी वाचल्यानंतर अरे बापरे काय झालं, तर दीपक भाऊंना काही झालं का, असं होऊ शकतं. पुण्यातल्या पुण्यात असल्यामुळे त्यांनी इथल्या इथं क्लिअर केला तर ती बातमी सगळीकडे त्या ठिकाणी जाईल. कारण दीपक भाऊंचे पण अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये संबंध आहेत. कराडमध्ये अनेक कार्यकर्ते दीपक भाऊंना मानणार आहेत. मी तिथं गेल्यानंतर मला अनेक ठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्ते नाशिकमध्ये भेटतात, बऱ्याच जिल्ह्यांच्या मध्ये भेटतात. त्याच्यामुळं आपण पण व्यवस्थितपणे महिलांनी, पुरुषांनी, युवा युवतींनी सगळ्यांनी राहा. कुठेही पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीचं कृत्य तुमच्या हातनं होऊन देऊ नका. मधल्या काळामध्ये काही घटना आपल्या पुण्याला बदनाम करणाऱ्या झाल्या, त्याच्याबद्दल कडक ऍक्शन घ्यायला आपण मागं पुढं बघितलं नाही. जे जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते चौकशा करून त्या सगळ्यांना जे काही कारवाई करायला पाहिजे तशा प्रकारची केली. परंतु असे निर्णय झाल्यानंतर काही कडक भूमिकेचे आदेश आले तर काही चांगले पण भरडले जातात. कारण आता बरेचसे हॉटेल्स वगैरेवर बंदी आणण्याचं काम किंवा ऍक्शन घेण्याचं काम चाललेलं आहे. आम्हाला काही लोक अशी म्हणतात की आम्ही याच्यात आद्यात नाही मध्यात नाही, आम्ही आमचा धंदा करत होतो. अतिक्रमण करून धंदा करत असला तर चालणार नाही, त्याच्यामध्ये अनधिकृत काही तुम्ही वेडेवाकडे प्रकार करत असेल तर चालणार नाही. शासनाने घालून दिलेल्या जे काही चौकट आहे, जी नियमावली आहे, ती नियमावली अजित पवार असेल तर त्याला तीच, किंवा माझा शेवटचा साधा माणूस असेल तरी त्याला तीच नियमावली, त्याच्यामध्ये भेदभाव नाही. पण त्याचाही काही लोकांनी गैरफायदा घेतला. त्याच्यातनं पण आपल्यातल्या काही लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये शेवटी सुनीलची जवळपास 3-4 तास चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये जे काही घडलं ते सुनीलने स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यात सुनीलचा दुरान्वय पण संबंध नव्हता, परंतु कारण नसताना काहींनी तिथं त्याचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला. उद्या हडपसरमध्ये चेतन पाटील आमदार असताना कोलव्यात काही घडलं आणि त्याला फोन आला तर पाटील रात्र असली तरी त्याला जावंच लागेल ना, कारण तो तिथला आमदार आहे. तिथल्यांना आधार देण्याच्या करता त्याचं कर्तव्य जायचं. पण तिथं काय झालं ते काय पहिल्या स्वप्नात आलं का काय, ते गेल्यावरच तिथं कळणार ना. अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून अलीकडं काही जण तर ह्याच्यातनं स्वतःचं दुकान चालवण्याचा प्रयत्न करतात. मला काही सांगितलं, दादा त्यामध्ये आम्हाला कुणाला काय कसं करावं लागलं, वेळलं मला पुरावे द्या. पण त्यांचाही बुरका पाडतो, म्हणलं खरं काय खोटं काय या पद्धतीनं. आणि माझं काय म्हणणं आहे की आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतनं पुढे चाललेलो असताना आज तर अलीकडं काय झालेलं आहे, त्या टीव्हीमध्ये सतत काही ना काही बातम्या. आता परवा जुन्नरला पण नाहक काही जण मृत्युमुखी पडली. त्या दिवशी माझ्या ह्याच्याच मतदारसंघातले पाटलाच्या चेतनच्या काय त्या लोणावळ्याला गेले आणि तिथं भुशी डॅमला नाही गेले, ते रेल्वेचा एक धबधबा आहे तिथं, तो बाजूलाच आहे, तिथं सहसा कोणी जात नाही, तिथं गेले आणि डोळ्यात देखत शूटिंग इतर करत होते आणि ते एकाच घरातले किती लोक गेले हे आपण बघितलेलं. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे बाबांनो. हे पावसाळ्याचे दिवस आहेत, हा अलर्ट आहे, कधी रेड अलर्ट येतो, कधी येलो अलर्ट येतो. त्यावेळेस आपण काळजी घ्या ना. कुठं पाण्याच्या
आगीच्या वाऱ्याच्या नादी लागू नका. ते तुमच्या पलीकडचं काम आहे. उगीच कुठेतरी काय नाही होत मला पोहता येतं काय येतं काही चालत नाही. लोंढा आला की पोहता येऊ किंवा न येऊ ते बाबा घेऊनच जातो. त्यामुळं ह्याची पण काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कधी कधी आम्हाला कडक भूमिका घ्यावी लागते. सुट्ट्याच्या दिवशी पाऊस जास्त पडला तर तिथं पर्यटनाच्या निमित्तानं बंदी करावी लागते. कुशी डॅमला पण मागच्या वेळेस आम्हाला बंदी करावी लागली. तिथं पोलीस बंदोबस्त द्यावा लागला. उत्साही लोक बघा सरकार कसं आम्हाला जाऊन देत नाही. यांच्या काय काकाचं जाते. अरे आमच्या काकाचं जात नसलं तरी शेवटी तुमचं तिथं जीव महत्वाचा आहे ना बाबा. अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी असतात. ह्याची नोंद कृपा करून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. माझ्या महिलांना अजून एक आम्ही योजना आणलेली आहे पिंक रिक्षा आणि त्याकरता देखील 17 शहरं निवडली. आपलं पुणे पण आहे पिंपरी चिंचवड पण आहे. त्यामध्ये त्या महिलेला आम्ही ई व्हेकल देणार आहे. त्याला डिझेल पेट्रोल लागत नाही. त्याला जसा तुमचा मोबाईल रात्री चार्ज करता तसं रात्री रिक्षा चार्ज केली की दिवसभर ती चालू आणि 600 रुपये हप्ता त्याच्यामध्ये आहे. माझ्या माहितीप्रमाणे 10% तुम्ही भरायचे, 20% राज्य सरकार देणार आणि 70% लोन. आणि त्या लोनचा हप्ता मला वाटतं 210 रुपये का 215 रुपये रोजचा आहे. परंतु व्यवसाय चांगलाच गेला आणि आता कधी कधी आपल्याला वाटतं की रिक्षामध्ये बसताना तो कसा आहे काय करेल काय नाही. पिंक रिक्षा असली की तुमची हक्काची रिक्षा आहे. चालवणारी तुम्हीच आहे, बसणारी तुम्हीच आहे. त्याच्यात बसा, सुरक्षित जावा, सुरक्षित या. अशा पद्धतीनं आपण काही रिक्षा देतोय. मी तर त्याच्यामध्ये ऍडिशनल रिक्षा द्यायचा पण निर्णय घेतलेला आहे. यदा कदाचित आपल्याला पुण्यात तर पिंपरी चिंचवडमध्ये किंवा ग्रामीणमध्ये थोड्याशा जास्त रिक्षा द्याव्या लागल्या तर आपल्या डीपीसी मध्ये पण देणार आहोत. कुठलं ना कुठलं मला त्या महिलेला आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करायचंय. ती कमवती झाली पाहिजे, तिला कॉन्फिडंट आला पाहिजे. ही त्याच्या पाठीमागची आपली कल्पना आहे. त्यामध्ये म्हणजे उगीच आहे म्हणून आम्ही तिचे किती टक्के भरतोय 20%च भरतोय. तिला 10% भरायला लावतोय आणि 70% तिला कर्ज फेडायला लावतोय. आणि त्यामुळं या सगळ्या आणि घेताना पण चांगल्या कंपन्या 2 आम्ही निवडलेल्या आहेत. मला वाटतं पियाजो आणि कायनेटिक का कुठली ती फिरोजी यांचीच कुठली तरी कंपनी नाही चांगल्या ज्या टॉपच्या रिक्षा आहेत. बजाजची अजून व्हेकल आलेली नाही. महिंद्राची नाही बजाजची आलेली असली तर माहिती घेतो. येताना आमच्या बहिणींना आमच्या मुलींना चांगली रिक्षा द्यायची. उद्या काहीतरी झालं तर काय देऊन दिलं बघा. पंचनामा नको हो घ्यायची. त्यामध्ये सुरक्षित ती रिक्षा असावी अशा सगळ्यांची काळजी घेऊन. कारण काही ई व्हेकलला सबसिडी दिली ना. खूप जणांनी रिक्षाचे कारखाने काढलेले परंतु ते फार काही पॉप्युलर झालेले कानावर आलेलं नाही. त्याच्यावर जे खरोखरीच गेले 2 वर्ष व्यवस्थितपणे चाललेले आहेत आणि चांगल्या प्रकारे घरातल्या पण 2-3 प्लगवर चार्जिंग होती अशा प्रकारच्या आपण त्या रिक्षा घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र फक्त त्या भगिनीने लायसन तिच्याकडे असलं पाहिजे आणि ते सेफपणे तिने रिक्षा चालवली पाहिजे. ही त्याच्या पाठीमागची आमची कल्पना आहे. आणि त्याचा रंग मात्र पिंक ठेवलेला आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. महिलांनो, पुरुषांनो, युवा युवतींनो, आपला कॅम्पेन पॉझिटिव्ह असली पाहिजे. विरोधक काहीतरी मुद्दामून आपण समोरच्यांच्यावर टीका टिप्पणी करावी आणि त्याच्यातनं कुठली तरी त्यांना सहानुभूती मिळावी असा प्रयत्न होणार. काल पण कारण नसताना काही झालं नव्हतं. या दोघांना विचारा काय झालं होतं का तरी देखील टीव्हीवाल्यांना तर तिसरंच सांगून टाकलं. मी तर आता पुढच्या वेळी जरा यांचे पण 4-2 लोक आतमध्ये बसून आणि तुम्ही पण बसून बघा की काही वेडवाकडं होतंय का. आपल्याला करायचंच नाही तर आपण घाबरायचं कशाला. आपल्याला समाजाचं भलं करण्याच्या करताच राज्य कारभार करायचा. आपल्याला त्याच्यामध्ये काही ठराविक लोकांना वेगळी ट्रीटमेंट, ठराविक लोकांना वेगळी असा भेदभाव करायचाच नाही. ही पण बाब माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी.
आणि आपल्याला फक्त जनसेवेचा आणि विकासाचा विचार करून जनतेमध्ये जायचंय. येणाऱ्या निवडणुका जिंकायच्यात. राज्यातील जनतेची सेवा हाच आपल्या निवडणुकीचा नरेटिव्ह असणार आहे. म्हणूनच तुम्हाला आपल्या प्रचार पद्धतीमध्ये जनसंवाद आणि जनसन्मान हे शब्द वारंवार आपल्याला त्या ठिकाणी बोलावे लागणार आहेत. त्याही गोष्टीचा आणि विकास आणि आपल्या लोकोपयोगी योजना या पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्याव्यात. अशा प्रकारची माझी तमाम पुणे शहरातल्या 8 विधानसभा मतदारसंघातनं आलेल्या कार्यकर्त्यांना, महिलांना सगळ्यांना विनंती आहे. अजूनही काही जशा रेखाताई चंद्रकांतराव आज आले तसं अजूनही इतर पण वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते कसे आपल्यामध्ये येऊन आपली बेरीज वाढेल याबद्दलचा पण प्रयत्न हा सर्वांनी मिळून करावा. अशा पद्धतीनं आपली माझी तुम्हाला सूचना राहील. आपलं विजन हे क्लिअर आहे. पक्षाच्या ध्येय धोरणांची विचारांची कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तडजोड करणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरच आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हा चव्हाण साहेबांनी जो दिलेला आहे त्या चेहऱ्याची सतत आपण आठवण करायची, ठेवायची. समाजातल्या वंचित दुर्बलांच्या प्रगतीचा विचार करणारा पक्ष म्हणून तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महायुतीची ओळख ही असली पाहिजे. संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यायची. राष्ट्रवादीचा विचार हा आपल्याला घराघरामध्ये पोचवायचा आहे. आणि जाता जाता जगतात एकच मी जाता जाता मला एक गोष्ट सांगायची. लोकसभा आणि विधानसभा या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डात, आपापल्या प्रभागात, आपापल्या गटात, आपल्या गणात काम व्यवस्थितपणे करा. त्या योजना तुम्ही त्यांच्याकडे पोहोचवल्या तर तुम्हाला कधी विसरणार नाही. ही बाब देखील आपण सगळ्यांनी ठेवावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि अतिशय कमी वेळामध्ये आमच्या दीपक भाऊंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रदीप आणि त्यांच्या सगळ्या टीमनी, दोन्ही आमदारांनी, कार्यकर्त्यांनी हा मेळावा अल्पावधीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा केल्याबद्दल आणि मेळावा यशस्वी केल्याबद्दल दीपक भाऊंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो. त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.